औद्योगिक परिसरात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस ठाणे MIDC पैठण येथे दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कथित अपहाराचा आरोप करण्यात आला आहे। पोलीस नोंदीनुसार दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून पुढील कालावधीत घडलेल्या व्यवहारांबाबत तक्रार दाखल झाली आहे। फिर्यादी सुरेश पंडितराव काकडे वय 56 वर्ष राहणार छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत असा आरोप आहे की कारखान्याच्या आधुनिकीकरण आणि विस्तारासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज निर्धारित उद्देशासाठी न वापरता दिशाभूल करून बनावट व खोट्या कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलण्यात आले। या प्रकरणात सचिन विक्रमराव घायाळ राहणार पन्नालाल नगर पैठण आणि इतर भागधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तक्रारीनुसार सुमारे 16,62,00,000 रुपयांच्या निधीचा कथित अपहार आणि गैरवापर झाल्याचा आरोप आहे। दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7:59 गुन्हा अधिकृतपणे दाखल करण्यात आला। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधित कागदपत्रांची छाननी आणि आर्थिक व्यवहारांचा तपशील तपासला जात आहे। हा विषय केवळ एका कारखान्यापुरता मर्यादित नसून सभासदांचा विश्वास, सहकार क्षेत्राची पारदर्शकता आणि कोट्यवधी रुपयांच्या निधीशी संबंधित असल्याने अत्यंत गंभीर मानला जात आहे। तपासातून पुढे कोणते नवे तथ्य समोर येतात, आरोपींची भूमिका काय ठरते आणि आर्थिक व्यवहारांचा खरा तपशील काय उलगडतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आर्यव्रत न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी अफसर शेख, MIDC पोलीस स्टेशन पैठण।